राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होती। हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचं की नाही या संदर्भात यावेळी निर्णय होण्याची शक्यता आहे। सुनावणी दरम्यान नबाम रेबिया आणि शिवसेना फुटी प्रकरणाची तुलना करत नसल्याचं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं। साळवेंनी रेबिया निकालाचा दाखला दिला, मात्र सिब्बल यांनी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाला रेबिया प्रकरणाचा दाखला लागू होत नाही असा युक्तिवाद केला। सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्ष संदर्भातल्या सुनावणीमध्ये विरोधकांच्या पदरी निराशाच पडेल असं विधान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरांनी केलं। त्याचसोबत डबल इंजिन सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला। सुप्रीम कोर्टात आमच्याच बाजूने निकाल येईल असा विश्वास अंबादास दानवेंनी व्यक्त केला। ठाकरे पक्षाची बाजू भक्कम असून तिन्ही प्रकरणातील निकाल आमच्याच बाजूने येईल असं ते म्हणाले। बीबीसीच्या मुंबई दिल्लीमधल्या कार्यालयावरती आयकर विभागाने छापा टाकला। अधिकाऱ्यांकडून कार्यालयामध्ये तपासणी केली जात असून इथल्या कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले। वादग्रस्त दापोलीमधल्या साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांची पोलिसांनी तब्बल 4 तास चौकशी करण्यात आली। या प्रकरणी सदानंद कदम यांच्यावरती दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। अनिल परबांचं साई रिसॉर्ट आयकर विभागाने जप्त केल्याची माहिती सोमय्यांनी दिली, तर परबांनी विभास साठेंकडून जमीन घेतली पण कागदपत्रांवरती असलेली सही आपली नाही असं साठे सांगत असल्याचं ते म्हणाले। लासलगावमधील रेल्वे अपघातानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली। अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना केंद्राकडून मदत मिळवून देऊ तसंच मृतांच्या वारसांना नोकरी देऊ असं आश्वासन भारती पवार यांनी दिलं। मनमाडसह नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात सध्या मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर होत चाललाय। बाजारपेठेमध्ये मोकाट जनावरांनी केलेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अशात पालिका प्रशासनानं मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। वाशिमसह 42 गावातील नागरिकांच्या लढ्याला यश आलं। वाशिम पूर्व आणि पश्चिमेस जोडणारा 152 मीटर लांब रेल्वे उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालं। लवकरच या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू केली जाणार आहे। बीडच्या धारूरमधल्या पाणी समस्या सोडवण्यासाठी 10 वर्षांपूर्वी 20 कोटींची कुंडलिका पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती, मात्र नगरपालिका प्रशासन आणि गुत्तेदारांमध्ये समन्वय नसल्यामुळे ही योजना आजही अपूर्णच आहे। त्यामुळे धारूरकरांची पाणी समस्या कधी सुटणार असा प्रश्न उपस्थित होतोय। दुर्गम अतिदुर्गम भागात बदली होऊ नये यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जोडणाऱ्यांवरती कारवाई करा अशी मागणी नंदुरबारमधल्या शिक्षकांकडून करण्यात आली। याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आलं। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली। यावेळी रुग्णालयातील अपुऱ्या सोयीसुविधेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली। तसंच रुग्णालयासाठीची नवी इमारत तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या। संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी युवराज्ञी संयोगिता राजे यांनी शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावरती जाऊन पूजा केली। काही वर्षांपूर्वी महिलांवरील बंदी उठवली असली तरी अनेक महिला जाण्याचं धाडस करत नव्हत्या। संयोगिता राजेंच्या कृतीचं देवस्थान ट्रस्टकडून स्वागत करण्यात आलं। नवी मुंबईतील वाशीमध्ये डे केअर सेंटरमध्ये एका 16 महिन्याच्या मुलाला मारहाण करण्यात आली आहे। मुलगा जेवत नसल्यानं केअरटेकरनं ही मारहाण केली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। नंदुरबारमधील नेवाळी नेत्रंग मार्गाची दुरवस्था झाली आहे। अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावरील खड्ड्यात उठाबशा काढत आंदोलन केलं। या रस्त्यावरून प्रवास करणं ही आमची चूक असल्याचं असं म्हणत शिक्षा म्हणून त्यांनी उठाबशा काढल्या। बुलढाण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 फेब्रुवारीला शेतकऱ्यांवरती अमानुष लाठीचार्ज झाला। यावेळी निर्दोष शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। याच्याच निषेधार्थ सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना तसंच आझाद हिंद शेतकरी संघटनेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला। खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी सुद्धा या आंदोलनादरम्यान करण्यात आली। कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यानं चांदवडमधल्या शेतकरी आक्रमक झाले। संतप्त शेतकऱ्यांनी माजी आमदार शिरीष कोतवालांच्या नेतृत्वात बाजार समितीमध्ये लिलाव बंद पाडले आणि मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला। व्हॅलेंटाईन डेला विरोध करण्यासाठी नागपूरच्या छावणीतील दुर्गादेवी मंदिरातून बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी चेतावणी रॅली काढली। शहरातील विविध भागात जाऊन बजरंग दलानं व्हॅलेंटाईन डेला विरोध केला। नालासोपाऱ्यातील आचोळे रोड इथे तरुणीची छेड काढणाऱ्या एका रोड रोमियोला पीडिता आणि तिच्या आईनं चोप दिला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। पोलिसांनी रोड रोमियोवरती कडक कारवाई करण्याची मागणी होती आहे।
स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ होतीये. भंडाऱ्यामध्ये वर्षभरात 404 जणांनी घटस्फोटासाठी अर्ज केला असून आतापर्यंत 328 जोडप्यांचा घटस्फोट झाला. नालासोपाऱ्यामध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तरुणांनी रूम पार्टनरची हत्या करून पळ काढला. हत्या करून त्यानं रूम पार्टनरचा मृतदेह बेडमध्ये ठेवला. या प्रकरणी तुळींज पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. महाविकास आघाडीच्या काळात आपल्याला तुरुंगात टाकण्याचं षडयंत्र रचलं जात होतं असा आरोप फडणवीसांनी केला. त्या षडयंत्रात संजय राऊत असतील. हे षडयंत्र करण्यास पवारांची साथ असल्याशिवाय उद्धव ठाकरे हिंमत करू शकणार नाही अशी टीका बावनकुळेंनी केली. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्यावा. संभाजी ब्रिगेडची अशी मागणी आहे. पुरस्कार परत न घेतल्यास रस्त्यावरती उतरण्याचा इशारा देण्यात आला. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दौरा केला. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघात आधीपेक्षा मोठा विजय मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना नेते संजय राऊत नाशिक दौऱ्यावरती असताना त्यांच्या पक्षाच्या माजी नगरसेविका हर्षदा गायकर शिंदे पक्षात दाखल होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करतील. मुंबईमधल्या कुर्ला स्टेशन परिसरात एका तरुणाचा लटकलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला. इथल्या पुलाजवळ खांबाला लटकलेल्या अवस्थेमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली. भिवंडीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन एका कंपनीला आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये बस उलटून अपघात झाला. यात 35 प्रवासी जखमी झाले. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर पोलीस चौकीजवळ गॅस कंपनीचा टँकर उलटला. या अपघातानंतर शहापूर पोलिसांनी नाशिकच्या दिशेनं जाणारी वाहतूक त्वरित थांबवली. गॅस गळती होऊ नये यासाठी खबरदारी घेत हा टँकर हटवण्याचं काम सुरू आहे. मुंबईत बोरिवली इथल्या मॉलमधून दिवसाढवळ्यात चोरी झाली. लाखो रुपयांच्या चोरी प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. महिलेचा वेश धारण करून एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न केल्याची घटना कोल्हापूरच्या संभाजीनगरमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी अंकुश पोंडारे या आरोपीला अटक केली. जळगावच्या नशिराबादमध्ये भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमानिमित्त श्रीरामपेठ चौकातून भव्य मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. सांगलीतल्या जत तालुक्यातल्या शेगावमध्ये एका कुटुंबानं चक्क आपला मुलगा दत्तक घेऊन मुलीला दत्तक घेतलाय. बिरुदेव माने असे त्यांच्या लहान भावाच्या मुलीला दत्तक घेत त्याला आपला मुलगा दिला. त्यांच्या या ऐतिहासिक निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. कर्नाटकातील चिगुळे कणकुंबी इथे माऊलींचा 12 वर्षांनी होणारा गाठीभेटीचा सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील भाविक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. कोल्हापूरच्या पेठ वडगावमधल्या आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये शिवचरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यात 555 विद्यार्थी सहभागी झाले असून दररोज 4 तास कृष्णराव केळुस्कर लिखित शिवचरित्राचं वाचन करण्यात येत आहे. जळगावच्या बोदवडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती आणि छत्रपती शंभू महाराज पैलवान दलाच्या वतीनं कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील पैलवानांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. 2024 मध्ये कोणतीही स्पर्धा नसून संपूर्ण देश मोदींसोबत एकतर्फी पुढे जात असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलं. जनतेनं इतर पक्षांना लोकसभेतील विरोधी पक्ष होण्याची सुद्धा संधी दिली नाही असा टोला सुद्धा अमित शहांनी विरोधकांना लगावला. एरो इंडिया 2023 मध्ये HALच्या HLFT-42 विमानाच्या मॉडेलवरील भगवान हनुमानाचं चित्र काढून टाकण्यात आलं. सुपरसॉनिक विमानाच्या टेलवरती हे चित्र लावण्यात आलं होतं. मुझफ्फरपूरमध्ये भरधाव बसनं ट्रकला जोरदार धडक दिली. यात 25हून अधिक प्रवासी जखमी झाले तर गंभीर जखमी झालेल्या बस चालकाला शर्थीच्या प्रयत्नानंतर केबिन बाहेर काढण्यात आलं. गुवाहाटीमध्ये एका कार्यक्रमात जंगली हत्तीनं धुमाकूळ घातला. रस्ता भरकटलेल्या हत्तीनं कार्यक्रमस्थळी येत तोडफोड केली. चित्रपट दिग्दर्शक असल्याचं सांगत फसवणूक करणाऱ्या आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात आली. हा आरोपी वेब सिरीज आणि मालिकांमध्ये काम देण्याच्या नावाखाली फसवणूक करायचा. जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथे झालेल्या हल्ल्याला 4 वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर सीआरपीएफ जवान आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शहीदांना आदरांजली वाहिली.
तुर्कस्तान आणि सिरियातील भूकंपग्रस्तांसाठी कतारनं मोठी घोषणा केली। वर्ल्ड कपमध्ये वापरण्यात आलेली 10,000 पोर्टेबल घरं कतार भूकंपग्रस्तांना देणार आहे। चीनच्या संशयास्पद फुग्याचा अवशेष अमेरिकेला सापडलेत। अमेरिकेच्या लष्करानं अटलांटिक महासागरामध्ये हा संशयास्पद फुगा पाडला होता। न्यूझीलंडच्या नॉर्थलँड ऑकलँड भागाला ग्रॅबिल चक्रीवादळाचा मोठा फटका बसला। मोठ्या प्रमाणात पूर आणि भूस्खलन झाल्यामुळे न्यूझीलंड सरकारनं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली। अभिनेता कार्तिक आर्यनसोबत टर्किश आईस्क्रीम विक्रेत्यानं मस्ती केली, त्याचा व्हिडिओ आर्यननं शेअर केला। अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री अदिती हैदरची प्रमुख भूमिका असलेल्या ताश डिवायडेड बाय ब्लड या सिरीजची घोषणा करण्यात आली। बहुचर्चित ड्रीम गर्ल 2 सिनेमाचा टीजर लॉन्च झाला। या सिनेमामध्ये आयुष्मान खुराना मुलीची भूमिका साकारणार आहे। हेलो, मैं पूजा बोल रही हूँ। मार्वेलनं गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्यूम 3 ची रिलीज डेट जाहीर केली। हा सिनेमा भारतात 5 मे रोजी रिलीज होणार आहे। इंग्रजी, हिंदी, तमिळ या अनेक भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होईल। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। महिलेला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जाण्याचा सल्ला दिलाय। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबवण्यात आलेल्या कायाकल्प योजनेची पालघर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झालेली आहे। ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे। 23 आरोग्य केंद्र जिल्हाबाह्य मूल्यांकनासाठी पात्र ठरले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वीज कनेक्शन न देता एका गरीब कुटुंबाला गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून लाईट बिल दिलं जात आहे। जबरदस्ती बिल देखील या कुटुंबाकडून भरून घेतलं जात आहे। या प्रकरणी चौकशी केली जाईल असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय। वाशिम शहरातील वाहन पार्किंग आणि अनधिकृत फेरीवाल्यांवरून मनसे आक्रमक झाली। अनेकदा तक्रार देऊनही कुणीही लक्ष देत नसल्यानं मनसेनं वाशिम नगर परिषदेच्या बांधकाम कार्यालयामध्ये तोडफोड केली। कडक कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। 10 वर्षीय नातवानं आजीनं चप्पल घेतली नाही याचा राग मनात धरून गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या बोडखा कसारी इथे घडलेला आहे। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलीस तपास करत आहेत। अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तात्काळ मागे घ्या अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केलेली आहे। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। कोट्यवधींचा निधी देऊनही अनुसूचित जाती जमातीमधील विद्यार्थिनींना सायकलचं वाटप करण्यात आलेलं नाही आणि यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी सायकल आंदोलन करत बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा निषेध केलाय। बुलढाण्यातील खामगावात तहसील कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून दिव्यांग बांधवांनी आंदोलन केलंय। दिव्यांग निराधारांना सरकारच्या योजना देण्यास तहसीलदार आणि इतर अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप या दिव्यांग बांधवांनी केलाय। मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नांदेड शहरातील धम्मदीप नगर येथील रहिवाशांनी महापालिकेवर मोर्चा काढला। मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक वेळा मागणी करून देखील महापालिकेकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप या रहिवाशांनी केलाय। चोपडामध्ये आगीच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता। आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाकडे पुरेसं साहित्य नसल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। याविरोधात चोपडा नगरपालिकेविरोधात मूक मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला। बोदवड तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींचा कारभार फक्त 14 ग्रामसेवक सांभाळत आहेत। यासाठी शासनानं नियुक्त केलेल्या नियमाप्रमाणे प्रत्येक गावाला एक ग्रामसेवक उपलब्ध करून द्यावा ही मागणी करत महाविकास आघाडी बोदवडतर्फे तहसील कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। तरुण पिढीमध्ये व्हॅलेंटाईन डेचा क्रेज वाढत चाललेला आहे। व्हॅलेंटाईन डेला प्रेमी युगुल याचा गैरफायदा घेत बाहेर पिकनिक स्पॉटवर फिरायला जातात। मात्र भंडारा शहरात बजरंग दलाच्या वतीनं व्हॅलेंटाईन डेचा निषेध करत शहरात बाईक रॅली काढण्यात आली। दौंड रेल्वेच्या मालधक्क्यात होणारी केमिकल पावडरची वाहतूक रोखण्यात आलेली आहे। या पावडरमुळे परिसरातील नागरिकांना विशेषतः लहान मुलांना त्रास होत असल्यानं महिला संतप्त झाल्या। या पावडरची वाहतूक रोखण्याची मागणी होती।
रुपाली चाकणकर महिला आयोग पदाचा गैरवापर करत आहेत असा आरोप करुणा शर्मा यांनी केलेला आहे। त्यामुळे चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी करुणा शर्मांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पत्रातून केली आहे। मतदारसंघातील लोकांची इच्छा असेल तर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकतो असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केलेलं आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आले। ब्रेकनंतर आपलं स्वागत। आज 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे, पण हाच व्हॅलेंटाईन डे साजरा करताना थोडं सावध राहा, कारण हा हनी ट्रॅप सुद्धा असू शकतो। अलिबागच्या तरुणाला एका सौंदर्यवतीनं प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय आणि त्यानंतर काय झालंय पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे। जगभरातील प्रेमी व्हॅलेंटाईन डे हा दिवस। मात्र तुमचा व्हॅलेंटाईन डे एक धोका असू शकतो। तुमच्यासाठी तो ट्रॅपही असू शकतो। अलिबागमधल्या एका तरुणाला धनश्री तावरे या तरुणीनं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। त्या तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवून त्याची व्हिडिओ क्लिप तयार करण्यात आली। ती क्लिप तरुणाला पाठवून धनश्री तावरे आणि तिचा साथीदार संजय सावंत या दोघांनी 5 लाखांची खंडणी मागितली। खंडणीची रक्कम देण्यासाठी तरुणाला मुंबईत चर्चगेट स्टेशनवर बोलावण्यात आलं। पीडित तरुणानं आधीच पोलिसांशी संपर्क साधल्यानं पोलिसांनीही चर्चगेट स्टेशनवर सापळा रचला। ज्या व्यक्तीच्या मार्फत हे सगळं कारस्थान घडवलेलं होतं ते संजय सावंत नावाची व्यक्ती कामारले परिसरात अलिबाग तालुक्यातले रहिवासी होते। मग त्या इस्माला ताब्यात घेण्यात आलं। मग त्यांचे फोन ताब्यात घेण्यात आले आणि फोनवर मग असं निष्पन्न झालं की अजून 3-4 तरुणांना अशाच प्रकारे हनी ट्रॅपमध्ये गुंतवलेलं आहे। जागा बघण्याचा बहाणा करून धनश्री तावरेनं तरुणासोबत ओळख केली। नंतर तरुणाला सौंदर्याच्या जाळ्यात ओढून कॉटेजवर नेण्यात आलं। मात्र ते कॉटेज म्हणजे ट्रॅप होता। तर या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या शरीर संबंधाच्या वेळेस तिने 2 व्हिडिओ त्याचे काढले होते। ते व्हिडिओ नंतर एका थर्ड माणसाकडे गेले आणि त्या थर्ड माणसाने त्या फिर्यादीला ते व्हिडिओ पाठवले आणि त्या बदल्यात त्यांनी 5 लाख रुपयाची मागणी केली। जगात खरं प्रेम करणारे कोट्यवधी तरुण आहेत। मात्र याच प्रेमाचा बाजार करून ब्लॅकमेल करणारेही अनेक आहेत। त्यामुळे व्हॅलेंटाईन डेला कोणत्याही ट्रॅपमध्ये अडकू नका आणि सुरक्षित रहा। मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, अलिबाग। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी। 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वेळ वाढवून द्या अशी मागणी मुख्याध्यापकांनी केली। पेपरफुटी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू झाल्यावरच पेपर वाटण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वेळ कमी मिळेल, त्यामुळे त्यांना पुढील 10 मिनिटं वाढवून देण्यात यावी अशी मागणी आता करण्यात आली आहे। कॉपी मुक्तीसाठी परीक्षेच्या 10 मिनिटांना कात्री। कॉपीमुक्त परीक्षा पॅटर्न विद्यार्थ्यांच्या मुळावर। विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वाढवून देण्याची मागणी। यंदा 10वी आणि 12वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना 10 मिनिटं गमवावी लागणार आहेत। पूर्वी परीक्षेआधी 10 मिनिटं विद्यार्थ्यांना पेपर दिला जात होता। वाढत्या पेपर फुटीच्या घटनांमुळे आता ही पद्धत बंद केली जाणार आहे। विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पहिल्या मिनिटाला हातात प्रश्नपत्रिका दिली जाईल। सकाळी 11 वाजताच्या पेपरला अर्धा तास आधी 10:30 वाजता तर दुपारी 3 वाजताच्या पेपरला 2:30 वाजता हजेरी लावावी लागणार आहे। पालकांनी या निर्णयाला विरोध केलाय। त्या निर्णयाचा आम्ही आज या ठिकाणी पालक संघटना म्हणून निषेध व्यक्त करतो। कारण असं आहे की ज्या ठिकाणी कॉपी होते ती कॉपी का होते तर त्याच्यासाठी तिथला पर्यवेक्षक आणि त्या परीक्षे केंद्रावरती असलेली इतर यंत्रणा, त्या ठिकाणी ज्या क्लासमध्ये जी एक्झाम चालू आहे ठिकाणी असलेला जो एक परीक्षक आहे, हे सगळेजण त्याला जबाबदार असतात। यासाठी वेळ कमी करणं हा तिथे सोल्युशन होऊ शकत नाही। या डिसिजनमुळे कॉपी करणारी मुलं कॉपी करू शकणार नाही याची काय खात्री। गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की हा त्यांनी डिसिजन मागे घ्यावा। प्रामाणिक मुलांसाठी, जी मुलं कॉपी नाही करत त्यांच्यासाठी त्यांना त्यांची 10 मिनिटं परत भेटावी आणि जी मुलं कॉपी करतात त्यांच्यासाठी त्यांनी काही दुसरी पद्धत काढावी जेणेकरून ते कॉपी करू शकणार नाही।
कॉपीमुक्त परीक्षा पॅटर्नचा एक भाग म्हणून ही पद्धत लागू करण्यात येणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं. कॉपीमुक्त महाराष्ट्राचं अभियान राबवलं जात आहे आणि हा जो ज्याला गोल्डन पिरियड म्हणता येईल की 10 मिनिटं जो असतात आणि तेवढ्यामध्ये तो पेपर सगळ्यांना ज्ञात झालेला असतो, तेवढ्यामध्ये तो लीक होता कामा नये. अन्यथा तो लीक होण्याची कुठलीच शक्यता नसते आणि त्या दृष्टीने तो प्रयोग केलेला आहे. मुलांना कुठली अडचण करण्याचा ह्याच्या मागचा हेतू नाही. कॉपी परीक्षा पद्धतीला लागलेली कीड आहे. ही कीड मारून टाकण्यासाठी परीक्षेची 10 मिनिटं कमी करणं म्हणजे आजारापेक्षा इलाज भयानक असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.